तो माझ्या घरी चेप येऊन गेला, कोरा चेप याला, कोरा. रोहित पवारने नाही मग राम शिंदे हा कोरा चेप येऊन गेला. बर माझ्या म्हाताऱ्याला म्हणलं मावशी रामदी हा. कुठं दूध बघती. बर. सगळ्याची परिस्थिती सगळी असते का. म्हणजे चांगला माणूस आहे राम शिंदे, चांगला माणूस आहे बा. एक मस्त नंबर. आता निवडणुकीला थांबली त्यांनी, निवडणुकीला थांबली. थांबते. काय होतंय, कोण गुलाल उधळणार, कोण जिंकून येणार. रोहित पवार हा हे रामचिंद्या. रोहित पवार म्हणला की आता नाही रामचिंद्या. राम शिंदे. ह्या ठिकाणचं पाहिलं तर भूमिपुत्र आणि बाहेरचा माणूस अशी चर्चा आहे बाबा. काय कुणाला निवडून द्यायचं, कुणाचं गुलाला उधळायचं. ह्या बारीने भूमिपुत्र द्यायचा निवडून, हा ह्या बारीने भूमिपुत्र द्यायचा हो निवडून. कस काय भूमिपुत्र, मग आपल्या जवळचा माणूस आहे ना, किती काय केलं तरी. जवळचा माणूस आहे. मग काय आम्हाला तर वाटतं राम शिंदे राम शिंदे. काय भाऊ, काय काम केले त्यांनी. केलं तर चांगलं केलं, बारच चांगला आहे. होय, माणूस म्हणून चांगला आहे. माणूस म्हणून बी रोहित चांगला पवार पण चांगला आहे. ते बी चांगले आता सांगता येत नाही, एखाद्या टायमाला ती बाजी बी पलटू शकते, माझी पलटू शकते. हा ते सांगू शकत नाही, पण आमची अपेक्षा आहे की राम शिंदे. जर पाहिलं गेलं तर आहे ना, राम शिंदे आणि रोहित पवार अशी लढाई, कोण येईल. राम शिंदे साहेब. राम शिंदे साहेब येईल. काय येईल ती लाडकी बहीण योजना आली, भेटले का तुम्हाला. हा भेटले ना, काय किती भेटले. आम्हाला 7,500 भेटले, 4-5 हप्ते भेटले. बर भेटले पैसे. हो. काय त्याचा काय उपयोग झाला का नाही. झाला की धंदा पाणी चालू झाला. हा. धंदा त्याच्यावरती चालू आहे. हो. बर काय वाटतं, कुठलं सरकार या ठिकाणी येत आहे असं वाटतं तुम्हाला. राम शिंदे साहेब. राम शिंदे सोडून तुम्हाला दुसरं काय माहित नाही. नाही खरंच नाही माहिती, खरंच नाही. कामं केलीत का त्यांनी. हा केले कामं केली ती. केले की. कामं कुणी केली. आमदार राम शिंदे साहेब. कसं काय. विकास कामं भरपूर आहे. आमच्या गावामध्ये जेवढा विकास झाला तेवढा त्यांनी त्यांच्या माध्यमातून झाला आहे. कर्जत तालुक्यामध्ये झाला आहे, भरपूर विकास झाला आहे. जामखेडमध्ये बी झाला आहे. प्राध्यापक राम शिंदेची काम आहेत ते भरपूर. बरं राम शिंदेने खूप सारे निधी या ठिकाणी आणलेला आहे. हो आणलेला आहे. MIDCचा मुद्दा या ठिकाणी आहे, काय हो. सांगा. MIDC मंजूर साहेबांनीच केली. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण आहोत खेड. हे जर पाहिलं गेलं तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधील एक गाव आहे. या ठिकाणची परिस्थिती काय, एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी आल्या आहेत. एकंदरीत जनतेच्या मनातला कोणता आमदार आहे, एकंदरीत या ठिकाणची चर्चा काय, हवा कोणाच्या, या संदर्भात आपण बेधडक चर्चा करणार आहोत. या ठिकाणच्या समस्त नागरिकांशी. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मच्छी मार्केट आहे, या ठिकाणच्या नागरिकांची भावना काय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. नमस्कार. हा बोला की. कोणाची हवा आहे. तुमचीच हवा आहे. काय करतो. ते तिकडे जाऊ, मला मासं तोडून द्या. नाव काय तुमचं. अभिषेक. तिथलेच का. हा या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेली. काय एकंदरीत काय परिस्थिती राहिली. रोहित पवार आणि राम शिंदेशी लढत आहे. हा बोला की. अवघडच झालंय तुमचं. हा मासं तोडून द्या मला. मासं तोडल्यानंतर सांगता काय हवा कोणाची आहे सांगा, पुढे जा तुम्ही. हा मी काय सांगू शकत तसं. काय सांगू शकत नाही. काय त्यांना काहीच माहित नाही. तुम्ही काय नाव सांगा. नाव सांगा. काय नाव. नको तिथं जाऊ, नाव सांगा. नाव तिथंच जाऊ द्या. हा काय नाही, कोणी काय करत तिथलेच का नाही. तुम्ही. हा जाऊ द्या. मच्छी मार्केट कधीपासून तोडता ही माझी. जाऊ द्या, कोणीच काही करत नाही कोणासाठी. जाऊ द्या, काय हा? काय कोण करतंय तेव्हा निवडून आल्यावर तुम्ही काय बोली ना झालाय. इथलेच का तुम्ही, तेवढं बोला. काय इथलंच आहे इथलं खेड. तुमचे आमदार कोण आहे ती. हा होय, आमदार कोण आहे ती. तुम्हाला 2 जण आमदार आहे ती. काय राव तुम्ही बोले ना झाला. काय कोण काय देत हे करून. जाऊ कोण काय देत नाही, काय विषयच नाही. ना नमस्कार. काय नाव. बाहेर चाललंय तुमचं. बाहेर चाललंय खाटफूट कसं चला का खटखुट आता शिक चालू झालंय. चालू झालंय का आता. ती काय कुठली माशी आहे ती. हा कुठली माशी आहे ती. हे चाललेच भीमाचे. होय, भीमा नदी. हे तुमचं खेड आहे. खेळ आहे की. खेड आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे तुम्हाला. हा रोहित पवार आणि राम शिंदे तुमचे आमदार आहे ती.
मजा आहे मग तुमची. मजा आहे की विकासच विकास. मग आहे की पण कुणी केला विकास? विकास काय दोघांनी बी केला म्हणायचं. होय. हा आता लढत आहे लढत विधानसभेची. हा राम शिंदे आणि रोहित पवार. काय कशी परिस्थिती राहील? काय तसं सांगता येते रे लोकमताचं बाबा. म्हणणार रोहित पवार, कोण म्हणणार आहे का ना. हे असं आहे. कोण काय म्हणणार? नाही आता ज्याचं त्याचा आमदार. काय वाटतं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर राम शिंदे आणि रोहित पवार अशी लढत आहे. हा. कुणाची जास्त चर्चा आहे असं वाटतं तुम्हाला? आता चर्चा हाय बाह्या, पण आता कसं आहे सांगू का, अवघड आहे. राम शिंदे लय भारी माणूस आहे म्हणते ती. हाय की हा. हाय की रोहित पवार पण लय भारी हाय आहे. की. राम शिंदे म्हणल्यावर तुम्ही हाय की म्हणता. नाही, राम शिंदे हायच आमचाच माणूस आहे. तो गाला बडका बोलायचे होय, होय. आमचाच माणूस मग आहे. आता निवडणुकीला तुमचा माणूस थांबलाय वाटतं. थांबलाय म्हणजे येणारच आहे तो. कसं काय येते? रोहित पवारची जास्त हवा आहे. यावं त्यांनी बी होय, तो तरी काय दुश्मन नाही आपला होय. यावं की काय झालं. कोण येईल? कुणाचं गुलाल असणार या ठिकाणी? आता तसं नाही भाऊ, लोकमत सांगता येत होय. होय. नाही हा, आतमध्ये तुम्ही आहे ना करेक्ट आहे ना, मनामध्ये ठेवून कार्यक्रम करणार दिसतात. हा मग तिथं ठरलेलंच आहे की बघा. तुम्ही फक्त हसताय. हा? काय म्हणतो? हा? नाही नाही मी पडतोय काय? आता हे काय म्हणतो? मतदानाला जात नाही तुम्ही. अवघडच आहे मग काय. आता आहे ना तरुण आहेत या ठिकाणी. रोजगारीचा मोठा प्रश्न आहे. मस्त तुम्ही नमस्कार. नमस्कार, बोला की. काय नाव? हा, काय नाव? माझं नाव सुधीर शेटे. इथलंच का? हा, इथलंच. लढत कशी आहे विधानसभेची? लढत चांगली. हा? चांगली आहे. आहे का? हा. चांगली लढत आहे. मग विषयच नाही. दोन आमदार आहेत तुम्हाला. मग काय मजाच मजा. मजाच आहे. हा. हो. पण दोन आमदार आहेत या ठिकाणी. कामं झाली का? कामं दोन पण करतात की. दोघं पण करते. हा, मग काय. काय कोणाची जास्त चर्चा आहे? ह्या ठिकाणचं पाहिलं तर भूमिपुत्र आणि बाहेरचा माणूस अशी चर्चा आहे बाबा. हा, काय कुणाला निवडून द्यायचं, कुणाचं गुलाला उधळायचं? ह्या बारीने भूमिपुत्र द्यायचा निवडून. हा? ह्या बारीने भूमिपुत्र द्यायचा हो निवडून. कसं काय भूमिपुत्र? मग आपल्या जवळचा माणूस आहे ना, किती काय केलं तरी. जवळचा माणूस आहे. मग काय. या ठिकाणी तुमचे आमदार रोहित पवार होते. हा, एकंदरीत तरुणासाठी रोजगारासाठी त्यांनी काय प्रयत्न केले का बाबा आपल्या तालुक्यातील आपल्या विधानसभा मतदारसंघातील पोरांना नोकरी मिळावी? आता प्रयत्न तर दोघांनीच केलेत की MIDC साठी. हा. मग काय. हा. प्रयत्न दोघांनी केलेत, पण आता काय, आता दोघांचं एकमेकाला अडथळा येतोय, त्याच्यामुळं काय. हा, तुमचं मत आहे की बाबा रोहित दादा म्हणतात मी आणली, राम शिंदे दादा म्हणतात मी आणली, पण आता कोण आणतंय ते कळलं पाहिजे ना जनतेला, कोणी आणली जनतेला माहिती आहे MIDC. सगळं, हा, कोण तेच की. आणतंय. हा, जनतेला माहिती कोणी आणली MIDC. हा. हा, मग काय या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर लढत खूप भयानक आहे. लढत आहे की, विषयच नाही. गेल्या बारीला तुम्ही आहे ना रोहित पवार. गेल्या बारीने माझं नव्हतं मतदान, ह्या बारीने माझं मतदान आहे, त्याच्यामुळे गेल्या बारीचं मी काय सांगू शकत नाही. बरोबर आहे. ह्या बारी मतदान आहे. हा, ह्या बारीने माझं मतदान आहे, त्याच्यामुळे कुणाचा गुलाल हाती असणार? ह्या बारीने भूमिपुत्राचाच गुलाला द्यायचा आपलं राम शिंदेच. राम शिंदे म्हणतोय. बोला. राम शिंदे म्हणजे इकडं भूमिपुत्र म्हणते ती. राम शिंदे कस काय राम शिंदे? रोहित पवार चांगला माणूस आहे. ते बी चांगले, दोघं बी चांगले. हा. होय. काय नाव? साहिल शेख. काय मस्त चालू आहे खटफुट. रोजच कधीपासून तोडताय? 11 वर्ष झालं. 18 वर्ष झाली. 11 वर्ष झाले. म्हणलं आता आपलं वयच 25 ते 20 असेल. 25 आहे. 25. 18 वर्ष म्हणलं अवघड झालं म्हणलं. 11 म्हणलं, 18 नाही म्हणलं. बरं या ठिकाणी आहे ना रोहित पवार आणि राम शिंदेची लढत आहे बाबा विधानसभेची. हा, विधानसभेची रोहित पवार आणि राम शिंदेची लढत आहे. काय वाटतं कोण येईल वाटतंय? आम्हाला तर वाटतं राम शिंदेच आहे. राम शिंदे. काय भाऊ काय काम केले त्यांनी? केलं तर चांगलं केलं, बारच चांगला आहे. होय. माणूस म्हणून चांगला आहे. माणूस म्हणून बी रोहित चांगला पवार पण चांगला आहे. ते बी चांगले आहेत. आता सांगता येत नाही, एखाद्या टायमाला ती बाजी बी पलटू शकते, माझी पलटू शकते. हा. ते सांगू शकत नाही, पण आमची अपेक्षा आहे की राम शिंदे असं. तुम्ही आहे ना पैसे द्या त्यांना, पैसे द्या, मला नको देऊ. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी सोमनाथ. राम शिंदे म्हणते ती. कोण मग राम शिंदे कस- कोण येईन ते आपल्याला सांगतात ते काय. हा. हा, इथनं पुढे इथनं पुढलं कोण? उद्याचं उद्याचं कोण असणार आहे? कोणी राम शिंदे येईन. राम शिंदे. काय त्यांनी एकंदरीत काय काम केलं? कामं केल्यात, आले केलं काम. तसं कसं मग रोहित पवार. आता काय सगळे जवळचेच आपल्याला काय तुम्ही बोलतात. राम शिंदे म्हणलं तर आहे ना बोलायचं, आणि रोहित पवार म्हणलं तर आता तुम्ही सोडून द्या ना. बोला आता तुमच्याकडंच आहे. हे बाबा चल तिकडं. हातात धरू नका. काय नाव आपलं?
काय नाव? बांडुळकर. मांडूर. माशी घ्यायला आलाय हा का? मासा खातो का तुम्ही? मग का तुम्ही मी पण खातोय. बरं जाऊ द्या, सोडा आहे ना. विषय काय माहित आहे का, की आता तुमचं विधानसभेचं निवडणुका जवळ आलेली ती. कसं आहे, डोल बिल आहे का तुम्हाला? डोल आहेत का? डोल तर नाही. डोलच नाही का? तुम्हाला 2 आमदार आहे, ती मजा आहे तुमची. नाही काय आयो अरे इष्टी सुद्धा का हा? करतात काय काय सुद्धा चेष्टा करतात का. अहो चेष्टेचा विषय नाही, तालुक्याचा विषय आहे. चेष्टेचा विषयच नाही ना. बरं काय करायचे. बरं तुमचे आमदार कोण आहे ती? आमदार राम शिंदे पाहुणा त्याच्या वय होय, तो माझ्या घरी चेप येऊन गेला. कोरा चेप याला कोरा. रोहित पवारनी. नाही मग राम शिंदे. हा कोरा चेप येऊन गेला. बर माझ्या म्हाताऱ्याने म्हणलं मावशी रामदी हा. कुठं दूध बघती. बर. सगळ्याची परिस्थिती सगळी असते का. म्हणजे चांगला माणूस आहे राम शिंदे, चांगला माणूस आहे बा. एक मस्त. नंबर. आता निवडणुकीला थांबली ते. निवडणुकीला थांबली. थांबते हा काय होतंय? कोण गुलाल उधळणार? कोण जिंकून येणार? रोहित पवार हा हे राम शिंदे. रोहित पवार म्हणला की आता. नाही राम शिंदे. राम शिंदे. नमस्कार. 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 आंध्र बोला बाबा. आंध्रामध्ये बोला. नमस्कार. नमस्ते. मी नाही इकडला, मी आहे इंदापूर तालुक्यात. तालुका कुठला? इंदापूर आहे का? अवघड आहे. नमस्कार. नमस्ते. सगळी जण तिकडले काय राम शिंदेच म्हणते ते, कसं काय? राम शिंदे म्हणते ती, कसं काय? आता काय ज्याला पटतंय ती म्हणतंय. आणि तुम्हाला काय पडतंय? आम्हाला काय वाटतंय पवार यावं. पवार यावं वाटतंय ना. मग खरं बोलला आता आहे ना. हं. त्याने म्हणते तिकडं बाबा तिथलंच उठून आला का? नाही तुम्ही इथंच आहे. हं. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, रोहित पवार आणि राम शिंदे अशी लढत आहे. हं. एकंदरीत त्या ठिकाणी आहे ना, रोहित पवार हे तुमचे आमदार आहेत. हं. 2 आमदार आहेत तुमच्या तालुक्याला. हं. काय कुणी विकासाची कामं केली जास्त? विकासाची काम आता जे आमदार होतोय ते करतोयच की आता दरवर्षी. आता आमदार रोहित पवार आहे ती, आणि इकडे बघितलं तर राम शिंदे सुद्धा आहे ती विधान परिषद. आता शिंदे साहेब 5 वर्ष नाही तर रोहितदादांनी बी कामं चांगली केलेत आहे ना काम. कामं. त्याच्यामुळं आमची बी जास्त इच्छा आहे यावं दादानी हे वर्षी बी. यावं असं वाटतंय तुम्हाला? आता सध्या या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, खूप सारे कामं आणि सगळे इथे जास्त चर्चेने हवा त्यांचीच आहे म्हणते ती. हिथं कारण की ओपनवाली जास्त आहेत, त्याच्यामुळं ओपनचं मतदान जास्त आहे इथं. त्याच्यामुळं दादाला मतदान इथं जास्त होणार. दादाला मतदान जास्त. तुम्ही आहे ना मासा सोडवता माझ्या तोंडावरती. तुमचा धंदा आहे, तुमचं चालू द्या. आता हे आमचं कारखान्याचं बिल निघलं नाही तर काय बिल MIDC मुद्दा होता या ठिकाणी. MIDC थोडासा अडथळा दिला तिथं दादाला. त्याच्यामुळं चिलवडीच्या कोपऱ्यावर चाललं होतं प्लॅन एस्टिमेट त्यांचं. बर काही गाव पातळीच्या लोकांनी त्यांना नाही सहकार्य केलं. नाही तर आपले दोन्ही तालुक्यातले कमीत कमी 200-300 पोरं लागले असते का आम्हाला, आहे का नाही. तरुणांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणकोणती कामं केली? शेतकऱ्यांना आता त्यांनी भरपूर सहकार्य केलंय. काय सौर ऊर्जाचं प्रकल्प दिल्यात, हा परत लाईटीचं, विजेचं ह्याचं. त्याच्यामुळं शेतकरी आणि दादांचं कारखान्याच्या संदर्भात चांगली कामं करतात खूप शेतकऱ्यांना. सारी कामं चांगली केली ती. त्याच्यामुळं लाईनीमध्ये फक्त आहे ना, रोहित पवार म्हणणार तुम्ही सापडला मला. बरं वाटलं बाबा मला पण. हा तसंच असतं. बरोबर आहे का नाही? कसं आहे आता गाव पातळीवरचा आमचा विषय राहतो थोडासा. लय जास्त या चर्चेत नाही जात येतं आम्हाला. काय होतं त्याच्यामुळं दोन्ही पार्टी आम्हाला सारख्याच धरावं लागतात. चालतंय. म्हणलं तर या ठिकाणी जर तुमचं मत जर बघितलंय ना, रोहित पवार या ठिकाणी गुलाल उधळणार. उदाहरणार. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? ऋषिकेश महादेव. एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर रोहित पवार आणि राम शिंदे अशी लढत आहे. महाविकास आघाडी आणि माहिती अशी लढत आहे. एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुका आता होणार आहेत. आणि एकंदरीत या ठिकाणी काय परिस्थिती आहे सध्या, कोणाचं वार या ठिकाणी? आमदार रामजी शंकर शिंदे यांचेच वार आहे. कसं काय? भूमिपुत्र कामे भरपूर आहेत, विकास कामे भरपूर आहेत. कुणाला बोलवा रोहित पवारांची लय हवा आहे बा. नुसती हवा करून काय जाहिरातबाजी केली नसते त्यांनी. फक्त पोस्टर लावणे, जाहिरात करणे एवढंच, दुसरं काय नाही ना. बर काम कुणी केली? आमदार राम शिंदे साहेब. कसं काय? विकास कामं भरपूर आहे. आमच्या गावामध्ये जेवढा विकास झाला तेवढा त्यांनी त्यांच्या माध्यमातून झाला आहे. कर्जत तालुक्यामध्ये झाला आहे, भरपूर विकास झाला आहे. जामखेडमध्ये बी झाला आहे.
प्राध्यापक राम शिंदेची काम आहेत ते भरपूर बरं राम शिंदेने खूप सारे निधी या ठिकाणी आणलेला आणलेला आहे. हो आणलेला आहे. MIDCचा मुद्दा या ठिकाणी आहे काय हो. सांगाल MIDC मंजूर साहेबांनीच केली आमदार साहेबांनी राम शिंदे साहेबांनी. कसं काय म्हणजे ते मंजुरीचं लेटर बी आहे आणि सगळंच आहे. बरं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर तगडी लढत अशी पाहायला मिळते तालुक्यामध्ये तुमच्या हो विधानसभा मतदारसंघ हो. काय होईल 2024च्या विधानसभेचा आमदार कोण असणार आहे भूमिपुत्रच गुलाल कोणाचा भूमिपुत्राचाच भूमिपुत्र म्हणजे कोण आमदार राम शिंदे साहेब. काय नाव आपलं माझं नाव कविता मांढरे. इकडे बघा ना हा काय करता हो? वडापाव. बाहेर आहे तुमचा धंदा हा? भारी आहे का? व्यवसाय बाहेर चालू आहे तुमचा आयलांना सांगितलं ना, राम या शिंदे ठिकाणी साहेब. जर पाहिलं गेलं तर आहे ना राम शिंदे आणि रोहित पवार अशी लढाई कोण येईल राम शिंदे साहेब. राम शिंदे साहेब येईल काय येईल ती लाडकी बहीण योजना आली भेटले का हा तुम्हाला भेटले ना काय किती भेटले आम्हाला 7,500 भेटले. 4-5 हप्ते भेटले. बर भेटली पैसे हो काय त्याचा काय उपयोग झाला का नाही झाला की धंदा पाणी चालू झाला. हा धंदा त्याच्यावरती चालू आहे हो. बर काय वाटतं कुठलं सरकार या ठिकाणी येत आहे असं वाटतं तुम्हाला नाही, राम शिंदे साहेब. राम शिंदे सोडून तुम्हाला दुसरं काय माहित नाही 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 खरंच नाही माहिती. खरंच नाही. कामं केलीत का त्यांनी हा केले कामं केली ती केले ते. रामकृष्ण अरे रामकृष्ण नमस्कार नमस्कार. काय ना आपलं माझं नाव सुनील सांगळे. सुनील मच्छिंदर सांगळे. इथलेच का हा इथलेच. वातावरण लय तापलेलं आहे हा राजकारणाचं हा खोटं का खरं खरं आहे ना. पण थंडी सुटली हा 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 बरं जाऊ दे थोडा या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना रोहित पवार आणि राम शिंदे अशी लढत आहे हा पैसे मला नको हा हा बोला. रोहित पवार हा. आणि राम शिंदे अशी हा, लढत हा. आहे काय परिस्थिती राहिली या ठिकाणची परिस्थिती राम शिंदेची येणार का राम 100%. शिंदे? त्यांचं काम चांगलं आहे ना. काय काम केली त्यांनी आता सध्या इथं बघितलं हा त्या अतिक्रमणामध्ये आम्ही दुकानं लावतोय बर पण त्यांच्यामुळे 20 वर्ष काढले तिथं. बापरे नाही तर आम्हाला कामाला जावं लागलं असतं मजुरी कराय. बर बाकीचे जे आहेत हा आमदार खासदार ह्यांचं लक्षच आहे. रोहित पवार तुमचे आमदार आहे तिथले असले तरी पण वाईट नाही करत ते. हा पण आम्हाला त्यांचा आधार जास्त आहे राम शिंदेचा. राम शिंदे यांचं त्याच्यामुळे जास्त 20 वर्ष इथं बसलोय. रोहित पवारांची जास्त हवा आहे असून द्या ना हा. त्याला काय पण आमचं ते आधार आहे तो आधारस्तंभ आहे. मग गेल्या वर्षी तुम्ही डावललं होतं कुणाला राम शिंदेना नाही ना हा नाही नाही बर ते नशिबाचा भाग आला. हा आम्हाला जेवढं चांगलं करतात तेवढं आम्ही करणार ना. बर त्यांचा आधार आम्हाला जास्त आहे. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी जवळ आलेल्या आहेत एकंदरीत पाहिलं तर आहे ना राम शिंदे आणि रोहित पवार अशी लढत आहे हा. महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत आहे जोरदार टक्कर आहे काय वाटतं कोण निवडून येणार 100% राम शिंदे येणार. कसं कारण गरिबांची जाणीव आहे त्यांना आणि सहकार्य जास्त करतात. रोहित पवारांनी खूप सारी कामं या ठिकाणी केलेली आहेत हा रोहित पवारांनी खूप सारी या ठिकाणी कामं हा केली केलं ना. कोणकोणती कामं केलेली आहेत? पण बारकालीच कामं केलेत मोठ्याला कुठे केलेत. आता आम्हाला सगळं 20 वर्ष झालं आम्ही इथं करतोय बरं. त्यांच्या आधारामुळेच आम्ही राहिलोय नाही तर अतिक्रमात पाणी झालं असतं सगळं. गुलाल कोण उधळणार राम शिंदेचं